ज्यांना खूप जनरल नॉलेज आहे क्रिकेटचा, त्या ठिकाणी मनीषजी पाटील सर जॉईंट असतील. धन्यवाद डीजे, धन्यवाद अक्षय साटम, प्रमोदजी शेडके. मॅच स्टार्ट होतोय. टॉस जिंकलाय अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाला. 5 षटकांचा मॅच असेल. पहिल्या 3 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत ह्या ऐकूया आपण मनीष पाटील सरांना. धन्यवाद संदीप शेगावण, धन्यवाद प्रमोदजी शेडगे, धन्यवाद अक्षयजी साटम. आपण आता सेकंड स्टेजमध्ये आलेलो आहोत. सेकंड स्टेजचा हा पहिला सामना आहे जो खेळवला जातोय अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र विपक्ष कान्हाई स्पोर्ट्स पाये. नाणेफेक जिंकून अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये अभिजित आणि चैतन्य आपण पाहतोय. पहिला बॉल अराउंड विकेट, चिप केलंय बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक एका हातात बॉल कव्हर करेल, थ्रो करेल बॉलिंग एंडला. तो पण पूर्ण होते 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 1 वर. संदीपजी एक नक्कीच काल एक स्पर्धा कव्हर केली दहिसरला, ज्यामध्ये बॉक्स टाईप क्रिकेट आम्ही पाहिलं आणि WPL आपण एन्जॉय केलं, वुमन्स प्रीमियर लीग. आणि त्या ठिकाणी अशी क्रायटेरिया होती, याबद्दल आपण चर्चा करूया. यावेळेस स्लॅश केलंय बॉलला, स्वीपर कव्हर झोन मध्ये खाली क्षेत्र होतं. बॉल सरळ जाईल, सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. धमाकेदार चौकार टीम कान्हाई पायकडून. थँक्यू. तर प्रत्येक संघामध्ये 2 महिलांना प्राधान्य दिलं होतं. एकूण 32 संघ खेळले स्पर्धेमध्ये आणि महिलेला किंवा युवतीला गोलंदाजी करण्याची संधी सेकंड ओव्हर आणि प्रथम क्रमांकावर येण्याची तरतूद त्या ठिकाणी केली होती. तर एक नवीन पायंडा या ठिकाणी घातला गेला. पहिल्यांदाच ही संकल्पना मी पाहिली. यस, अगदी बरोबर. यापूर्वी सुद्धा असा मॅचेस झाले ज्याच्यामध्ये 2 महिलांना संधी दिली गेली आणि बॉलिंगची बॅटिंगची सुद्धा संधी ओपनिंगला दिली गेली. चर्चा आपण करूया. एक वरिष्ठ खेळाडू गोलंदाजी मार्गावर ऑन साईडला क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळायचा होता. पायांची स्ट्राईड मोठी केली आणि दरम्यान बॉल तर पोहोचतोय पॉइंटला, जी बाईची एकदा बसणार आहे. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 6 या आकड्यावर. आता थोडंसं अजून प्रगल्भ तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, कारण दोन्ही संघांना एकदा विजयाची चव चाखता आलेली आहे आणि त्याचमुळे आता प्रत्येक सामन्या गणिक त्यांना चांगला खेळ करून पुढची फेरी गाठायची. आतापर्यंत 4 बॉल रवी यांच्या वतीने हाताळले गेलेत. उत्कृष्ट गोलंदाज, लेजेंडरी क्रिकेटपटू, त्यांचा आदर्श आपण कित्येक वेळा घेतो. दरम्यान बाईची धाव बघा, आदर्श सांगतोय सुद्धा मैदानाच्या आतमध्ये की का त्यांना लेजेंडरी क्रिकेटपटू म्हटलं जाते. नो डाऊट अनेक क्रिकेटपटूंना घडवण्याचं काम केलंय जुचंद्र नगरीमध्ये. असे महान खेळाडू रवींद्र पाटील ज्यांना तुम्ही मैदानाच्या आत बघतायत, वरिष्ठ खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट सुद्धा ते खेळत आहेत आणि छंद जिवंत ठेवलेत. फुलरींचा बॉल होता, ऑन साईडला आडव्या पाट्याने खेळलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडासा चलबिचल करताना पाहायला मिळाला. बॉल तर पोहोचतो येत आहे लॉंग ऑनला. दरम्यान एका धावेला 2 धावांमध्ये बदललं तर गेले. तिसरीचा प्रयत्न होता राहिला. 2 धावा होत आहेत. पूर्ण धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाची 9 धावा. बघा, आपण क्रिकेटच्या मैदानापासून दूर जातोय असं आपल्याला कळते कुठल्या तरी आजारामुळे, आणि पुन्हा एकदा आपण त्या आजारावर मात करून मैदानाच्या आतमध्ये येणं खूप मोठा स्ट्रगल रवी पाटील यांनी केला आणि त्यांनी प्रचंड इच्छाशक्ती दाखवली क्रिकेट प्रती. आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या गावच्या संघामध्ये ते खेळताना मला पाहायला मिळतात ॲज अ लीड बॉलर. अर्थातच ह्या गोष्टी अगदी योग्य पद्धतीने आपण वर्णन केलं या गोष्टींचं. युवराज सिंग हा सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू, त्याने सुद्धा कमबॅक केलंय. त्यातला एक महान खेळाडू आज रवींद्र पाटील सरांना तुम्ही मॅचमध्ये बघतायत. ते प्रत्यक्षात खेळताना दिसतात आणि पहिलं षटक अप्रतिम टाकलंय. पहिल्या षटकामध्ये जरी 9 धावा आल्या असल्या तरी चांगली गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. वयाला हरवायचं असेल ना तर छंद जिवंत ठेवायला पाहिजेत आणि छंद क्रिकेटचे जिवंत ठेवलेत रवींद्र पाटील सरांनी. आणि त्यांचाच पायंडा आता इतर खेळाडू देखील जपतायत आणि त्यांची देखील इच्छाशक्ती आता प्रबळ झालेली आहे अजिंक्य स्पोर्ट्स संघासाठी खेळताना. या अंपायर बघा, वेळेबद्दल पहिली त्या ठिकाणी सेकंड पॉवर प्ले मॅन्डेटरी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला मिळते 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत कल्पेश म्हात्रे, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. यावेळेस थोडासा उशिरा बॉल कनेक्ट झालाय. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर पोहोचले होते फलंदाज हा स्ट्रोक खेळण्यासाठी, पण मात्र अभिजितचा तो प्रयत्न तितकासा प्रामाणिक नव्हता आणि बॉल शरीरावर आदळतोय आणि मी ते लेग बॅकची एक दुहेरी रेकडा गाठतोय. धावसंख्या 10 झालेली आहे. टीम
कानाई स्पोर्ट्स पाये. कल्पेश ओव्हर द विकेट. गुडलेनला बॉल पीच झाला. आर्मर होता, जास्त रोटेशन मिळालं नाही या बॉलला. यष्टीरक्षक चांगल्या पोझिशन मध्ये. डॉट बॉल, चांगली सुरुवात या षटकाची कल्पेशची. 2 चेंडू प्रभावी टाकलेत. आत वळतोय, पडल्यानंतर खाली राहतोय, आत वळतोय आणि बॅटर बीट होतोय. बॅटर बीट कोण होतोय तर तो चैतन्य. एक चांगला खेळाडू म्हणून त्याचं वर्णन केलं जातंय. मागच्या टुर्नामेंट्समध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याचं आपण गौरव केला होता दीपेश स्मृती चषकात. कल्पेश हवेत आहे बॉल. मिस टाइम स्ट्रोक. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय अगदी बॉलर एंडच्या मागे आणि त्याचं जजमेंट पडते कमी. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जीवाचा आकांत करतात बॉल अडवण्यासाठी, पण 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. 2 धावांची होती वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 12 या आकड्यावर. तुम्ही चांगला उल्लेख केला चैतन्याचा की मागच्या सामन्यामध्ये त्याला वैयक्तिक पुरस्कार मिळालेला आहे, पण प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला अजून जास्त विकसित खेळ करावा लागतो आणि त्याच्या घडीला आजच्या दिवसामध्ये चैतन्य थोडा का होईना स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. या डावामध्ये आतापर्यंत 3 डॉट बॉल त्यांनी घेतलेले आहेत आणि 8 धावा बनवता आलेल्या आहेत एकूण 6 बॉल्समध्ये. स्ट्राईक रेट कमी आहे बघा. यावेळेस हलक्या हाताने बॉलला टर्न केलंय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. मिड विकेटला बॉल अडवलं जाईल. मिळते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 13 वर. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 13. ह्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जे कुपन वाटप केलेत, लकी ड्रॉचं 1 कुपन या षटकानंतर आपण काढणार आहोत. धावसंख्या पोहोचली 13 वर. आणखी धावपळकर धाव बनवाव्या लागतील. सन्माननीय रणजित लकीण यांच्या वतीनं तो लकी ड्रॉ 5 दिवस पुरस्कृत केलेला आहे. अवे फ्रॉम द बॉडी बॉलला केलाय चॉप. बॉल पोहोचतो एक्स्ट्रा कव्हरला. मिळते 1 धाव. धावसंख्या जाते ती म्हणजेच 14 या आकड्यावर. आणि प्रत्येकाने कुपन जवळ ठेवा आणि खेळाडूंना मात्र ती तरतूद नाहीये. खेळाडूंकडे कुपन असलं तरी सुद्धा त्यांना बक्षीस मिळणार नाही. बॉल तयार कल्पेश. आखूट टप्प्याचा बॉल ऑन साईडला पूर्णपणे बॉडीला रोल केलं. आडव्या बॉडीने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा ताळमेळ चुकला. फलंदाजाचा दुखापत गंभीर नसावी अशा पद्धतीने जातोय हा डॉट बॉल. षटक संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कानाई स्पोर्ट्स पाय संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 14 धावा. थँक्यू. चला आरके दादा, आपल्या शुभ हस्ते पहिली आपण चिठ्ठी काढायची. सन्मान्य जगदीश पाटील, डिम्पी, छकुली आणि जियांशी सुद्धा आहेत. तर आपण चला पहिले 5 कुपन काढायचे आहेत ना. चला या. किती? पहिल्या 2 काढूया. एकूण 15 बक्षीस आपण प्रत्येक दिवशी देणार आहोत आणि सर्व बक्षीस ब्रँडेड आहेत. गृहोपयोगी वस्तू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर आपण तयारीत राहा. सर्व कुपन्स आपण पहा. आपले नंबर चेक करा. संदीप सरांचा नंबर मला माहिती आहे 69. चला 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पाहायला मिळते 14 धावा. 7च्या गतीनं खेळ सुरू झालेला आहे आणि आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज रवी यांनी 9 खर्च केलेले आहेत आणि कल्पेश यांच्या वतीनं 5 धावांचं षटक हाताळलं गेलं. दोघांना विकेट मिळाला नाही, पण मात्र जी भूमिका घ्यायची होती या महत्वपूर्ण सामन्यामध्ये इकॉनॉमिकल ती भूमिका या दोन्ही गोलंदाजांनी घेतली. देवा नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चला 2 मिनिटं मॅच थांबा. 2 मिनिटं फक्त मॅच थांबा. अंपायर 2 फक्त आपण चिट्या काढतो. एक आहे आयन साठी म्हणजे इस्त्रीसाठी 1 कुपन आपण काढतोय. ताई काढायचंय. डिम्पी. तर पहिला क्रमांक आलेला आहे. सिस्काची आयन आहे, इस्त्री आहे आणि सिस्काच्या आयन साठी नंबर आहे 187 187 187 नंबर 187 सिस्का आयन. त्यानंतर हॉटपॉट आहे. हॉटपॉट साठी आपण नंबर काढतोय. हॉटपॉट साठी नंबर आलेला आहे 192 192 आणि 187. कोणाकडे कुपन असेल आपण या व्यासपीठावर मॅच ऑन करा. चला देवा बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 14. देवा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुललेनचा बॉल होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही, पण कल्पेचा वेग बघा. बॉल परत पोहोचले. जजमेंट घेतला. कॅच कॅरी केला आणि पहिला धक्का बसला कानाई स्पोर्ट्स पाय या संघाला. अभिजित बॅक टू पेव्हिलियन.
थँक्यू डीसे. पहिला विजेता आलाय इस्त्री की हॉटपॉटचा. हॉटपॉट कुपन नंबर 192. विनोदाचे कारण जे आमच्या समालोचन कक्षामध्ये उडत आहेत जे खूप महत्वाचं आहे. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये थोडे हास्य विनोद देखील खूप महत्वाचे आहेत. देवाला पहिल्याच बॉलवर सफलता मिळते आणि अभिजितला परतावं लागते आणि अभिजित जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत जितेंद्र. मी विनंती करतोय पायेगावचे विद्यमान उपसरपंच आदरणीय सन्मान्य प्रशांत गोकुळदास म्हात्रे साहेबांना आपण व्यासपीठावर या आणि त्यांच्या सोबतच प्रमोदजी देवळीकर सरांना विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावर या. रेंज मध्ये हा होता बॉल, त्या बॉलला करायचं होतं आउट ऑफ रेंज, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. खूप चांगला झेल टिपलेला आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज. चँग आलाय, चेतन आलाय आणि आल्या आल्या आपल्या येण्याची नोंद. विकेट डाऊन. मोहन पाटील भाईची चला आता आपल्याला थोडं बिझी राहावं लागेल. आपण VIP डायस कडे कॅमेरा अँगल घ्यायचा आहे. आपण लगेचच ते बक्षीस वितरित करतोय. 192 क्रमांकाचं कुपन आलेलं आहे हॉटपॉट साठी. तर आपलं नाव देखील कळवायचं प्लीज. प्रणय रायकर यांना हॉटपॉट मिळतात आणि दिनेश पाटील यांचे मित्रच आहेत आणि त्यांच्याच मित्रांना पहिलं बक्षीस लागलेलं आहे हॉटपॉट. म्हणजे आज घरचे खुश. बायको सांगत होती की एखादा चपात्या ठेवण्याकरता हॉटपॉट घेऊन या आणि आज त्यांची इच्छा पूर्ण होईल. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवलेल्या देवाने. आता पुढच्या बॉलवर जर विकेट आली तर सन्माननीय जगदीश पाटील तसेच डिम्पी, चकुली आणि जियांशीच्या वतीनं 500 रुपये मिळतील गोलंदाज देवाला. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत आणि सुरुवातीच्याच फलंदाजांना कॅरी करण्याचं काम. बघा 187 नंबर जर आता पुढच्या 2 मिनिटात आला नाही तर त्या बक्षिसासाठी दुसरं कुपन काढलं जाईल. 187. देवा बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्याला मिळालेले आहेत आणि यस जसं आम्ही या ठिकाणी सूचना देतोय आपण सूचनेचं पालन करा. 187 कुपन. देवा तयार. हॅट्रिक बॉल. शू ग्रिपिंग चुकते आणि त्याचमुळे पुन्हा एकदा ते परत येत आहेत. पंचाच्या वतीनं डेड बॉलचा इशारा. चांगली हाताळणी आज दिवसभरामध्ये देवाने केलेली आहे. चेतनची जागा भरून काढण्यासाठी म्हणा किंवा एक लीड बॉलर म्हणून देवाची कामगिरी सकाळी चांगली राहिली. देवा तयार. हवेत आहे बॉल आणि क्षेत्ररक्षक मिडॉनचे रवी येत आहेत. विकेट. हॅट्रिक कंप्लीट. टायगर जिंदा आहे. तर या ठिकाणी आता विकेट हॅट्रिक आजच्या स्पर्धेतली या दिवसातली पूर्ण झालेली आहे. देवाच्या नावावर जाते आणि डिम्पी, छकुली आणि जियांशी यांच्या वतीने मिळतील 500 रुपये कॅश. बॉलर देवा. आणि पाहुण्यांचं सुद्धा स्वागत होतंय या ठिकाणी व्यासपीठावर. तुम्ही बघतायत पायगावचे विद्यमान उपसरपंच आदरणीय सन्मान्य प्रशांत गोकुळदास म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्यासोबतच आपण बघतायत प्रमोद देवळीकर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत असे दीप स्मृती चषक 2023 मध्ये सर आपलं. बघा 15 बॉल तर कानाई स्पोर्ट्स पाये यांनी आपल्या नावावर केले नाही, पण आता उपसरपंच साहेब व्यासपीठावर पुढचे 15 बॉल तरी आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील टीम कानाई स्पोर्ट्स पायेला. उत्तम देवळीकर, उत्तम धिंडा मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर जात आहेत. अजूनही चैतन्य मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याचमुळे मोठ्या धावसंख्येचा आढावा ते घेऊ शकतील. मागच्या वर्ष विसरून चालणार नाही. मागच्या वर्षीच्या दीपेश स्मृती चषकामध्ये हे 2 खेळाडूच चालले होते. या 2 खेळाडूंनी धावांचा पाडला होता पाऊस आणि प्रेक्षक झाले होते फुल हाऊस. आता त्याच पद्धतीने आता धावा पाडतील काय, संकटामध्ये आलंय आणि त्यांच्या मोटिवेटर व्यासपीठावर दाखल झालेत प्रशांत म्हात्रे. चौथा बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज. पुढच्या बॉलवर जर विकेट आले तर डबल हॅट्रिक पूर्ण होईल. आता 187 या कुपनसाठी शेवटचा ऑफिशियल पुकार. 2 मिनिटं. बॉलर तयार. देवा अराउंड विकेट आणि देवाला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार थेट तिवरी गावामध्ये षटकार सिक्सर. राजा माणूस हाय साधा मनान भोला, भावेश पुणेकरची साथ लाभली आमच्या दादाला. सुचंद्र गावात त्याच्या नावाचा होतो या जय जयकार. सुचंद्र गावात दीपेश फाउंडेशनचे उपाध्यक्ष सन्माननीय विनोदजी भोईर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या संध्याकाळच्या सत्रामध्ये करतो आम्ही सहर्ष स्वागत. सन्माननीय विनोद दादा भोईर यांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत. आणि आपण आहात
काशीनाथ राघव भोईर क्रीडांगणामध्ये आणि ही मदत देखील त्यांच्याच वतीने आम्हाला मिळालेली आहे. धन्यवाद. चांगला फटका बॅटरद्वारे नुकताच दाखवला. म्हणजेच त्यांच्यामध्ये आता ऊर्जा संचारली. प्रशांत म्हात्रे आलेत, प्रमोदजी देवळीकर आलेत आणि ऊर्जा आता प्राप्त केली बॅटरने. 6 धावांची धावसंख्या पोहोचली 20 वर. 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. बघा जिद्द तर बघा रवी यांची. ते स्वतः आता सिली मिडॉपला तैनात झालेले आहे, स्वतःला इतक्या जवळ आणतात फलंदाजाच्या. ही जिद्द आहे क्रिकेटची, हे वेडेपण आहे क्रिकेटचं. पण मात्र त्यांनी ते आत्मसात केलेलं आहे आणि आपल्या संघाला चांगल्या पोझिशनवर नेण्यासाठी मिळेल ते प्रयत्न करण्यासाठी ते नेहमीच धजावत असतात. शेवटचा बॉल असेल या बाकी धावसंख्या पाहायला मी ते 20 धावा. यावेळेस बघा ज्या ठिकाणी रवी उभे होते त्याच ठिकाणी बॉल येणार होता, आलेला आहे, पण मात्र कुठेतरी मिस कॅल्क्युलेशन झालं, मिस जजमेंट झालं आणि त्याचमुळे ही एक धाव पूर्ण झाली. या शेवटच्या बॉलवर 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. धावसंख्या 21 आणि पुढील 2 षटकांसाठी आपण ऐकूया आवाज पोलीस पाटील संदीप गावण यांचा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, देऊया बिपिन यांना संधी. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित असा रणजित किनी दादार. खऱ्या अर्थाने व्यासपीठावर ते दाखल झालेत आणि सलग 5 दिवस आर.के. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांच्या सौजन्याने कुपनची व्यवस्था, हे जो तुम्ही बघतायत, बक्षिसं बघतायत, हे प्रत्येक पारितोषिक त्यांच्याद्वारे या ठिकाणी उपलब्ध झालेत. आणखीन आता एक चिठ्ठी काढूया आपण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर एक बदलाव केला जातोय. कल्पेश म्हात्रे आलेत. एक चिठ्ठी उचलली जाते, बघूया किती नंबरची आहे. 99 नंबर सिस्का आयनसाठी 99 नंबरची चिठ्ठी घेऊन या प्लीज, जर असेल तर. पुढचा बॉल फुल एंड डिलिव्हरी, जमिनीलगत हा फटका खेळला जातोय. 1 धाव पूर्ण केली. बघितलं आपण हा चेंडू आता सीमारेषे पलीकडे येईल काय? अर्थातच आउटफील्डवर चेंडू अडला गेलाय. फायदा झालाय 3 धावांचा. 3 धावांची संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, फरक पडतोय. धाबा लागल्या जातात ते 24. कुपन क्रमांक 99 क्रमांकाचे कुपन ज्यांच्याकडे असेल त्याने त्वरित आमच्या या अतिथी कक्षामध्ये संपर्क साधा. कुपन क्रमांक 99 पुन्हा एकदा ऐका. मॅच कडे आपण होऊया. 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. धावगती वाढवावी लागेल, वाटचाल योग्य ती करावी लागेल, कारण समोरचा संघ आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. पुढचा बॉल चांगला बॉल, बॅटरला बीट केलं जातंय. 99 क्रमांकाची कुपन ज्याच्याकडे असेल तो लगेचच आमच्या अतिथी कक्षामध्ये येईल. 2 बॉलची समाप्ती झाली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 24 धाबा. पुढचा बॉल समोर उजव्या हाताचा बॅटर चैतन्य कारखांडीस. हा चेंडू हवेत आहे, टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही. डीप वरून शतरक्षक पोहोचेल काय? 1 बाउंड चेंडू सीमारेषे पार. मिळत आहे धाबा 4. दीपेश स्मृती चषकातील शानदार चौकार. विनोद दादांची सोनपरी आहे वाटतं आणि विनोद दादाच्या सोनपरीला हे बक्षीस लागलेलं आहे, तर नक्कीच आपण वितरित करूया ही सिस्काची इस्त्री. मी सन्माननीय प्रशांत दादा म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस द्यायचं आहे सोनपरीला. ध्येयाचा काळ वाढदिवस होता. चांगला फटका, जोरदार प्रहार केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बघितलं आपण, मोठा फटका. मिळतात 6 धावा. बिगी थँक्यू. टार्गेट केलंय कोणाला तर कल्पेशला. या षटका अगोदर तुटपुंजी अशी धावसंख्या आपण पाहिली, पण आता धावसंख्येला वेग मिळतोय आणि धावसंख्या आता वेगानं पोहोचते 34 आकड्यावर. चैतन्य खारखंडी इज ऑन फायर. येस, आता आक्रमक रूप त्याचं पाहायला मिळतं बॅटरचं.
चैतन्य याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सी टँकर रोल अदा करतोय. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकल्यानंतर त्याला थांबवलं होतं गोलंदाजाने. पुढचा बॉल चेंडूला दिलं होतं स्लॉट मध्ये, पाठवलं गेलंय स्लॉट मध्ये आणि मिळत आहे 6 धावा. 2 in row. दमदार भारी अंगार आमचे खेळाडू एक नंबर. संधी सर म्हणतात ना की खेळाडूच्या खांद्यावर जितकं जबाबदारीचं ओझं तुम्ही टाकता तितके त्याचे खांदे मजबूत होत असतात. चैतन्याला कोणी साथ दिली नाही इतर फलंदाजाने, पण त्यानंतर उत्तमने आल्याला एक षटकार ठोकला आणि त्याची एनर्जी कॅरी फॉरवर्ड झाल्याने चैतन्य बॅक टू बॅक 2 षटकार ठोकतोय. धावसंख्या 40 आणि अर्थातच षटकारांच्या हॅट्रिक वर सुद्धा तो येतोय. याआधी एक दबाव का आला होता त्याचं कारण होतं जितू देवळीकर याचं गोल्डन डकवर बाद होणं. तो 0वर बाद झाल्यानंतर थोडासा दबाव घेतला होता बॅटिंग करणाऱ्या टीमने. आता दबावमधून ते बाहेर निघालेत. पुढचा बॉल चांगला स्कोअर कटचा फटका इन टू द गॅप जाईल काय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता. फेकी जाईपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावणीची षटकाची सुद्धा समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 झाले. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. आज मारी ती बघा ग्राउंड वर चौकारान षटकार. या टिवरी गावात पाहू चला रे सामन्यांची झलक. या टिवरी गावात पाहू चला रे सामन्यांची झलक. थँक्यू डीसे. आवाज घुमणार एकच खेळाडू सध्या थकलेत आणि म्हणूनच पाने पिताना आपल्याला दिसतात ते खेळाडू. म्हणजे 4 षटकं संपलेत. 10 पेक्षाही जास्त सरासरी झालेत. 10.50च्या सरासरीने 42 धावा धावफलकावर झालेत. अजूनही 1 षटक आहे. या षटकामध्ये बॅटिंग करताना आनंद लुटतील बॅटर. बघा जर आपण स्कोरशीटकडे लक्ष वेधलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये 21 धावा होत्या आणि फक्त 4थ्या षटकामध्ये 21 धावा आलेल्या आहेत. आणि त्याचमुळे बघा म्हणजेच प्रत्येक षटक हे वेगवेगळ्या गुणवत्तेचं असते. या ठिकाणी कल्पेशच्या जागी फलंदाजाची गुणवत्ता पाहायला मिळाली. चैतन्यने पूर्ण षटकाची जबाबदारी स्वीकारली. पहिल्या बॉलवर एक ट्रिपल पाहायला मिळाले उत्तमची. पुढचे 5 बॉल चैतन्यने खेळले आणि ते आपल्या नावावर केले. आणि आता आपण म्हणू शकतोय की कान्हाई स्पोर्ट्स पाये एका चांगल्या सन्मानजनक पोझिशनमध्ये पोहोचलेला आहे 42 या धावसंख्येवर. अरे बॅटिंग पॉवर प्लेचं जे षटक होतं कल्पेशचं ते षटक फक्त 5 धावा देऊन केलं होतं. त्याच्यानंतर हे 4थे षटक कल्पेशाचं मागणं ठरतंय. 21 धावा मोजून गेल्यात. धावसंख्या धावपळकावर 42. आता शेवटचं षटक टाकण्याकरता आलंय रुपेश. अतिशय चांगला खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे, उभरता सितारा आहे. त्याच्याकडे आता अनुभवाची कमी नाही. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सुद्धा तो चांगली क्रिकेट स्पर्धा गाजवतोय. चांगला बॉल पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. बॅटरला अंदाज बांधता आला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 42. शेवटच्या 5 बॉल शिल्लक आहेत. 10 तरी धावा यायला हव्यात. जसं तुम्ही या अगोदर उल्लेख केला होता की उत्तम आणि चैतन्य यांचं गेली स्पर्धा देखील इतकीच चांगली गेली होती दीपेश स्मृती चषक 2022. आणि या स्पर्धेत सुद्धा यावर्षी सुद्धा पुन्हा एकदा या दोघांनी आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली. अगदी बरोबर. पुढचा बॉल बॅटने खेळायचा होता बॅटरला. मात्र व्यवस्थित शॉट सिलेक्शन नव्हतं. फ्रंट फूट आणि बॅकफूट ओळखायला हवा होता. 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत रुपेशद्वारे. चला कामण टीम 94 कामण आणि दीपेश स्मृती टिवरी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने पोचा टॉस बॉक्स मध्ये. आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत टॉस. पुढचा बॉल शेवटचे 4 बॉल शिल्लक. धावसंख्या 42. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. चेंडूला कव्हर सुपर कव्हर क्षेत्रामध्ये उडवलं. 1च धाव पूर्ण केली बॅटरने आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय चैतन्य नावाचा खेळाडू. एका धावणीची धावसंख्या 43. 3 बॉल शिल्लक आहेत. 2 मोठे फटके तरी यायला हवेत आता. आणि चैतन्यानं ओळखलं होतं की लय कुठेतरी निसटते. फलंदाज उत्तमचे पहिले 2 बॉल डॉट आले. आता देखील 2 धावा मिळू शकल्या असता. काळाची गरज सुद्धा ती होती. पण चैतन्य देखील सांगून देतोय की मी 4थ्या षटकामध्ये बरसलो होतो प्रतिस्पर्धी संघावर, तर मला देखील मौका मिळायला हवा. अगदी बरोबर. मोका तर मिळतोय, संधी मिळते आणि संधीचं सोनं करेल हा खेळाडू. अनेक ठिकाणी चांगला खेळ तो पेश करत असतोय. चांगला गुणवंत खेळाडू आहे. डिसिप्लिन त्याच्यामध्ये ठासून भरलंय. शॉर्ट बॉल उसळी घेणारा बॉल रुपेश मोरे याचा झेल टिपण्याचा प्रयास होता त्याचा,
पाहता पाहता काय घडले बघूया. तिसऱ्या पंचांना दिले आमंत्रण आणि हे धावबाद आहे की नाही हे तिसऱ्या पंचांद्वारे पाहिलं जाईल. एक धाव तर पूर्ण होतोय, ही दुसरी धाव पूर्ण आहे की नाही ही सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आपण पाहतायत दीपेश फाउंडेशन तिवरी आयोजित दीपेश कृतीचषक 2023 आणि आता आपण आलोय वॉर रूम मध्ये फॉर चेक डिसिजन ऑफ रन आउट. फलंदाज बाद आहे, आउट. OUT आउट. बॅटरला परतावा लागतं. विकेटचं पतन झालंय. चौथा धक्का. 4 गड्या बाद. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. 44 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा वळूया आपण डीजे मास्टरकडे. ऐकूया एखादं सुंदर गीत. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादा रे. थँक्यू. जर या स्पर्धेचं स्वरूप आपण पाहिलं तर एक दर्जेदार स्पर्धा ज्यामध्ये शिस्तीला महत्त्व दिले गेलेलं आहे, तुमच्या क्रिकेटला महत्त्व दिले गेलेलं आहे आणि प्रेक्षकांना देखील महत्त्व दिले गेलेलं आहे. म्हणून 5 दिवसांपर्यंत कुमार रणजितजी किणी साहेब RK एंटरप्राइजेस सर्वेसर्वा यांच्या वतीनं गिफ्ट हॅम्पर्स दिली जाणार. प्रत्येक दिवशी 15 गिफ्ट हॅम्पर आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून वितरित करणार आहोत. खरोखरच अतिशय चांगलं आयोजन आहे आणि तितकंच चांगलं मदतीचा हातभार आपण बघितलं. दिनेश पाटील यांचे जवळचे मित्र RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार रणजित किनी साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. आता सुनील रायकर नावाचा खेळाडू आलाय. शॉर्ट बॉल. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली. काय तितकीच लांबी असेल. तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपलाय का? यस. तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपला गेलाय. विकेटचं झालंय पतन. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे धक्के. गोल्डन डकवर सुनील रायकर नावाचा खेळाडू बाद. धाव संख्या 44. दीपेश पाटील दादा बसलाय मनात. असा दीपेश पाटील दादा बसलाय मनात. खरं तर दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं संदीप सर, तर या मैदानावर उजव्या हाताच्या फलंदाजाचा दबदबा असतो, पण आज मात्र वातावरण जे आहे ते उजव्या हाताच्या फलंदाजाला साथ देत नाहीये. किती वेगानं तो स्ट्रोक खेळला होता फलंदाजाने, पण तरी देखील त्याला काही सफलता मिळाली नाही. बॉल रेजिस्ट होतोय आणि चांगला अटेम्प्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला कल्पेशचा. 3rd अटेम्प्ट मध्ये तो कॅच कॅरी झालाय आणि रुपेशला मिळते सफलता. धावसंख्या 44 गडी बाद झालेले आहेत 5. स्लॉग ओव्हरमध्ये ही अपेक्षा नसेल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला की रुपेश इतकी चांगली गोलंदाजी करेल. इथे विश्वास स्वतःवर त्यांनी ठेवलाय. चांगली गोलंदाजी त्यांनी पेश केली. फक्त आणि फक्त 5 बॉलमध्ये 2 धाबा मोजल्यात. नवीन बॅटर आता आलाय हितेश. त्याच्याकरता शेवटचा बॉल. स्लोवर 1. चेंज ऑफ फेस. गतीमध्ये परिवर्तन. स्लॉग ओव्हर या इनिंग मध्ये टाकलं जाते. अप्रतिम. या एका षटकामध्ये फक्त 2 धावा मोजल्यात रुपेश मोरे याने. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावर धावा जमा केल्या 44 आणि 45 धावांचं लक्ष ठेवलं जातंय अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघासमोर. 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण थेट वळूया टॉसकडे. O2 DC. थँक्यू. आता 3 आपण कुपन्स काढणार आहोत. तर सर्वात पहिलं कुपन आपण काढूया ग्लास सेटसाठी. तर ग्लास सेटसाठी आपण आता कुपन काढतोय. मी सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब मुख्य आयोजक यांना विनंती करतोय की आपण एक कुपन काढायचं आहे. ग्लास सेटसाठी हे कुपन असणार आहे आणि लकी नंबर आहे 65. 65 नंबरचं कुपन ग्लास सेटसाठी. पुढची चिठ्ठी काढायची आहे सन्माननीय तुषारजी चौधरी साहेब यांच्या वतीने. तर आपण एक लकी कुपन काढतोय ते म्हणजे स्ट्रीमरसाठी असेल. 55 ट्रिमरसाठी 55. 55 ट्रिमरसाठी 55. 55. आता आपण लंच बॉक्स आहे आणि लंच बॉक्ससाठी आहे नंबर 120. 120. 120.
चला सन्माननीय प्रशांतदा म्हात्रे, आपणास विनंती आपण या आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल संपन्न केला जाईल. सन्माननीय प्रशांतदा म्हात्रे, विद्यमान उपसरपंच पाये ग्रामपंचायत यांच्या शुभहस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तर एका बाजूला असेल दीपेश स्मृती टिवरी हा संघ आणि एका बाजूला टीम 94 कामण. नाणं दोन्ही कॅप्टन दाखवूया आपण. दीपेश स्मृती चषक आणि दीपेश फाउंडेशन असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. क्या बात आहे. दीपेश फाउंडेशन असा कॉल. नाणेफेक जिंकलेली आहे दीपेश स्मृती टिवरी या संघाने. तर नक्कीच धन्यवाद प्रशांतदा, आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. प्रताप, नाणेफेक जिंकले. पहिला प्रश्न तर स्वाभाविकच आहे, निर्णय काय असेल? आज एन्जॉयमेंट झाली की थोडं दडपण होतं? ॲज अ कॅप्टन, गावचं मैदान आहे, आपण गावात खेळतोय, ते दडपण होतं का? असणारच ना. तर इतरांचा खेळ, तुझा खेळ तर चांगला राहिलेलाच, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुला मिळालाय, तू डेडिकेट सुद्धा केलाय. तर इतरांचा खेळ देखील चांगला राहिलाय का? ॲज अ कॅप्टन तुझं मत काय आहे की अजून कुठल्या झोनमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे? आता प्लेयर लोकांनी आपलं स्वतःचा ग्राउंड आहे, बॅटिंग करायलाच पाहिजे. या ठिकाणी जसं संदीप सरांनी उल्लेख केला की सुमित ढेकळे तुमचे बॅचमेट होते आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ती बॉन्डिंग जुळवली. तर आता जरी तुमचं वय वाढते पण तुमच्यामध्ये क्रिकेटपटू आहे, तर जर टिवरी गावाचा विचार केला, तुम्हाला कोण वाटतं असा खेळाडू जो व्यावसायिक क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये खेळू शकेल? सूरज किनी. सूरज केणी. चला सूरज केणीवर आपण फोकस ठेवूया आणि येणाऱ्या काळामध्ये सूरज केणी व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल. तर वैभव, फलंदाजी करायची आहे, चांगला खेळ राहीलचा तुझा देखील ऑलमोस्ट तिन्ही घटकांमध्ये चांगला खेळ राहिलेला आहे. तर फलंदाजी करायचे, काय माइंडसेट आहे? किती धावा असायला हव्यात टिवरी संघासमोर 5 षटकांमध्ये? 60+ झाल्या पाहिजे. 65 जायला पाहिजे. राहीलचा खेळ तर चांगला राहिलेला आहे, पण या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत होता, म्हणजे तुम्ही चेस करत होता. आता तुम्हाला टार्गेट नाही आहे समोर आणि तुम्हाला पहिल्या डावामध्ये बनवायच्या धावा, तर ते दडपण असेल टिवरी संघाचं, त्यांचंच गाव आहे, त्यांचं मैदान. दडपण तर थोडंसं असेलच, पण बॅटिंग केली पाहिजे प्लेयर. टीम 94चे हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? खूप सुंदर माणूस आहे आणि कधीच असं सांगत नाही हारले तरी तुम्ही खेळत राहा, तुमचा गेम आहे तो दाखवा. यामध्ये हा पॉझिटिव्ह अप्रोच संघमलकाचा देखील तितकाच महत्वाचा आहे. नाणेफेक जिंकले दीपेश स्मृती टिवरी संघाने. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. टीम 94 कामण संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघादेवे शुभेच्छा. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये, ऐकूया आवाज सुप्रीमो कॉमेंटेटर प्रमोद शेडगे यांचा आणि डॅशिंग कॉमेंटेटर अक्षय साठे यांचा. स्टे ट्यून ऑन JTC लाईव्ह. थँक्स मनीषजी. 2 मिनिटं फक्त मॅच स्टार्ट होईल. 2 मिनिटात बघितलं आपण या ठिकाणी रिचार्जेबल हेअर ट्रिमर विजेते आमच्या समोर आलेत. नाव काय आपलं? हंसिका परेट. हंसिका परेट हे आलेत, कुपन क्रमांक 55च्या विजेता. आणि मी विनंती करतोय दिनेश पाटील यांना, त्यांच्या शुभ हस्ते ज्या विजेत्यांचा सन्मान होतोय, जे पारितोषिक आहे ते पारितोषिक दिली जात आहेत. कुपन क्रमांक, त्याच्यानंतर आता 65 नंबर आणि 120 नंबरचे जे कुपन ज्यांच्याकडे असेल त्याने आमच्यापर्यंत या. थेट आता वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत प्रमोद शेडगे आणि अक्षय साटम. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू संदीपजी गावण आणि मणिजी पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकला. तर वेलकम बॅक, सर्वांचं हार्दिक स्वागत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा आहेत अवांतर, वाईटच्या स्वरूपात येते एक धाव. संध्याकाळचं सत्र आपण बघतोय, 4 वाजून गेलेत घड्याळामध्ये आणि आतापर्यंत विचार केला तर जिंकण्याकरता टार्गेट आहे 45चं. 5 ओव्हरचा गेम राहील संपूर्ण या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा यावेळी इनसाइड आउट खेळायचा होता, फटका फसलाय. चेतन पाटील, चँगोला मात्र परतावं लागेल. एका धाव संख्येवर असताना पहिला विकेट. चेतन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. स्वस्तात बाद. तुझ्या झालं या दुःख दिनेश भावाला, सोडून गेला दीपेश भाऊ टिवरी गावाला. थँक्यू. चला बॅटर लवकर येऊ द्या वन डाऊन करता. टिवरी गावाला आठवण तुझी थँक्यू बिपिन भोईर. चटुली दीदीला.
पहिला चेंडू वाईड, तदनंतर विकेट होतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, इनसाइड आउट करून मात्र फटका फसलाय आणि अजिंक्य संघाला पहिला धक्का लागलाय. रवी पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. लेजंड क्रिकेटर, डिसिप्लिन प्लेयर आणि एक अप्रतिम सितारा जुचंद्राचा मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. एक चेंडू एक धाव. नक्कीच ब्रेझर बॉयची ती इनिंग अजूनपर्यंत आठवते, यंदाचा हंगाम. आणि त्या ठिकाणी मात्र काय फलंदाजी केली होती रवी पाटीलने, जबरदस्त गोलंदाजी, फलंदाजी. बॉलिंग मार्क वरती जितेंद्र सज्ज होतोय पुन्हा एकदा. दुसरा चेंडू घेऊन जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर गोलंदाजी थोडी खराब राहिली होती कल्पेश म्हात्रेची, मात्र रुपेशनी जो कमबॅक केला स्लॉग ओव्हर मध्ये बघा, इनसाइड आउट, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, इनफिल्डच्या वरून. चेंडू मात्र थांबेल की नाही तर डेफिनेटली थांबणार नाही आहे. येतोय रवी पाटील नावाचा ब्रँडेड चौकार. टायगर अभी भी जिंदा आहे. केलंय दीपेश फाउंडेशन, सारेच तुझे काढीती मित्र, तुझी ती आठवण, तुझी ती आठवण काढीती. थँक्यू डीजे, थँक्यू. आठवण. ज्याप्रमाणे मैदानात आल्यानंतर त्यांनी मात्र मिडल स्टंपवरून पंचांकडून गार्ड घेतली. गार्ड घेतल्यानंतर त्यांनी फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं आणि तदनंतर चेंडू रिलीज झाल्यानंतर खेळलेला कव्हर ड्राईव्ह, क्लास, क्वालिटी अँड स्टँडर्ड. काय फटका होता, नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला. जणू काही भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा फटका मात्र आपल्याला पाहायला मिळाला. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. 5 धावा फलकावरती. पुढचा बॉल मात्र ऑन साइडला सॉफ्ट हँडने आडव्या बॅटने खेळायचा होता, मात्र एकच धाव येईल. एका धावेने धावफलक 7. 65 नंबर 65. यस विशाल नाईक सर आणि परशुरामजी पाटील तुमच्या केशात आहे का चेक करा. 120 नंबर पण 65 आणि 120 नाही आहेत परशुराम पाटील सांगतायत. 7 धावा झाल्यात, 3 चेंडू 6 धावा. यावेळी पुन्हा एकदा 38 सर्कलच्या वरून उडवायचा होता, मात्र त्या ठिकाणी पॉइंटला फिल्डर तैनात आहे. आता मात्र परतावं लागेल फलंदाज रवी डवळ्याला. बॅक टू द पॅव्हिलियन. गडीबाद. लाखो दिलाची जान, हो दादा लाखो दिलाची जान. सांगतोय आता दमलय होता दीपेश भावाच्या नावात, सांगतोय आता दमलय होता दीपेश भावाच्या नावात. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात, असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. दीपेश पाटील दादा आमचा. थँक्यू डीजे. 4 चेंडू आणि 6 धावा. मात्र चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ देखील आहे आणि माझा आवडता नंबर असेल तो 69 जो आहे संदीप गावण सरांकडे. म्हणजे योग्य माणसाला योग्य नंबर आलाय 69. नाही अक्षय, त्या पाठचं कारण काहीतरी असेल. नक्कीच कारण तर असेल, कारण की दोन्ही आकडा जर विचार केला ना प्रमोद सर, तर 9 नंबर लकी नंबर मानला जातो आणि 6 नंबर देखील आहे. इथे सिच्युएशन जर आपण पाहिली तर थोडीशी नाजूक पाहायला मिळते. एका साईडला संघ अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला, मिस टायमिंग झाला होता, परंतु प्रॉपरली टायमिंग जबरदस्त. यावर आपण पाहतायत क्रॅकिंग स्ट्रोक, चौकार, गुड शॉट. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी DSC चौकार. देवा आहे बॅटर आणि जबरदस्त फटकेबाजी. नेहमीच फॉर्म मध्ये आहे यंदाच्या अंगामध्ये. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघामधून खेळत असताना 10 धावा फलकावरती. टार्गेटचा पाठलाग करतात 45 धावांचा आणि योग्य सुरुवात. जरी विकेट गेलाय तरी मात्र सुरुवात चांगली आहे. 2 विकेट, 10 धावा, 5 चेंडू. गोलंदाज जितेंद्र या पहिल्या ओव्हरचा अंतिम बॉल घेऊन सज्ज होतोय. देवा करता हा चेंडू मात्र जबरदस्त फटका, नेत्रदीपक फटका, आउट ऑफ द पार्क. येतोय देवाच्या बॅट मधून. दीपेश स्मृती षटकार. 6 धावेंनी धावफलक 16च्या घरामध्ये. 1 ओव्हर 16 धावा. पुढच्या ओव्हर मध्ये ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांना. यस डीजे विपिन भोईर. दीपेश स्मृती चषक ठेवलाया, मानाचा टिवरी गावाला दीपेश स्मृती चषक ठेवलाया, वसई येताना. थँक्यू डीजे. कॅमेरामॅन कॅमेरा इकडे फिरवायचा आहे. कॅमेरामॅन
सर्वेश आणखीन लकी ड्रॉ काढला जाईल माझ्याच हस्ते 69 लागू दे मला वाटते माझाच नंबर आलाय 17 काय असेल त्याला बघा ग्लास असतील तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक साठी कारण की उन्हाळ्याचं सत्र आहे आणि त्या ग्लास मध्ये लिंबू सरबत योग्य वाटेल षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं 16 धावा 2 गडी बाद इथून आपण पाहतात 45 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना रवी पाटील चुवा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं 72 नंबर जर कोणाकडे असेल तर आपण नशीब आजमावलंय ऑफ साईडला सुरेख पद्धतीने कट केला जातोय चेंडू निघून जाईल कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये तिथून फील्ड होईल चेंडूला मात्र फील्ड करतात तत्पूर्वी जितेंद्र देवळीकर याच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत मिळेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर 17च्या घरामध्ये पोहोचले गेले 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत 2 गडी बाद 1.1 चेंडूचा खेळ झालाय चेतन पाटील चँगने मात्र या वेळेला थोडंसं निराश केलं एक हर होणारी खेळाडू म्हणून चेतन पाटील चँग कल्पेश म्हात्रे असतील तर अजून क्रमवारी येणं बाकी आहे परंतु देवाने जी फलंदाजी केले अफलातून 2 षटकार पाहायला मिळाले 2 फटके 1 चौकार आणि 1 षटकार सुपर बॅटिंग जबाबदारी जाणतोय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र कानाई स्पोर्ट्स पाय या 2 संघांमध्ये सुंदर लढत ऑन साईडला या ठिकाणी मात्र हा झेल सुटतोय खराब कामगिरी पाहायला मिळाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते मिस्टर चैतन्य आणि इथे मात्र चुकी केली जर हा झेल टिपला असता तर चैतन्याचं वातावरण संचारलं असतं संघाची धावसंख्या 18 धावा त्यावेळेला आपण पाहतात ऑन साईडला सुरेख पद्धतीने पायवरचा चेंडू होता ऑन ड्राईव्ह खेळला जातो रवी पाटील यांच्या बॅटमधून मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर सिंगल मिळेल 5 सिंगल डबलला महत्त्व देत आहे षटकार चौकार येणं काही हे भाष्य नाही आहे कारण रवी पाटील यांनी भरपूर उन्हाळे पावसाळे आपल्या जीवनामध्ये पाहिले हार जीत पाहिल्या चढ उतार पाहिले जेव्हा जेव्हा संकट आले अजिंक्य स्पोर्ट संघावर तेव्हा तेव्हा त्या संकटाच्या नद्या पार केलेत आणि म्हणूनच आज एक जरूर आयडियल खेळाडू म्हणून कित्येक खेळाडूंच्या हृदयात ज्यांनी जागा बनवले संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 19 गुड डिलिव्हरी चेंज ऑफ पेस टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा स्विंग मिळाला जितेंद्रच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला कॅरी होतोय तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 45 धावांचा पाठलाग करताना अजून सुद्धा जर विचार केला तर 26 धावांचं लक्ष पाहायला मिळतं गोलंदाज आहे अभिजित अप्रतिम गोलंदाजी यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय चैतन्य पुढे सरसावेल पुन्हा एकदा ढिसाळ कामगिरी पाहायला मिळते आज चैतन्याला झालंय तरी काय नेमकं ढिसाळ क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळतं कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली टाळ्यांचा कडकडाट येत असताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या डगआउटमधून ही उत्स्फूर्तपणा दिला जातोय 19 चेंडू आणि 24 धावेची गरज अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो एक संघ ठाणे जिल्हा भिवंडी तालुका तर एक संघ पालघर जिल्हा वसई तालुका ऑन साईडला शॉर्टपुलचा फटका अप्रतिम फटका होता एकदा वर्जित केली जाते डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय तत्पूर्वी जर आपण पाहिलं रिले थ्रो केला तिथे मात्र फेके येईपर्यंत यू वेट म्हणून सांगितलं रिस्क घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही 2 धावा येत आहेत देवाच्या बॅटमधून आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 23च्या घरामध्ये इथून जर आपण विचार केला तर अक्षय जवळजवळ चेंडू आहेत आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतील 18 आणि 18 चेंडूमध्ये 22 धावा फर्स्ट एड पाहिजे का फिल्डर जा आमचे डॉक्टर कोण असतील तर कुपन नंबर 17 आणि 72 कोणाकडे असतील तर या 17 आणि 72 017072 बघा ग्लास आहेत तुमच्याकरता डॉक्टर गेलेत HK बलंगे आणि नक्कीच इंस्टाग्राम बंद केले मला वाटते त्यांनी मागील वर्षापासून भरपूर चर्चेमध्ये आला होता सोना लवर 23 धावा फलकावरती चांगले मॅच जितेंद्र आणि अभिजित
23 धावा फलकावरती. गेम ऑन झालाय. बॉलिंग मार्क वरती जितेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्क वरती जितेंद्र तयार आहे. सिच्युएशन अशी आहे की 18 चेंडू आणि जिंकण्याकरता धाव्यांची गरज आहे 22. 18 बॉल 22. रवी पाटील मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळताना मैदानाच्या आतमध्ये. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव दाखवत असताना मात्र काय चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त अफलातून चेंडू. स्विंग अँड मिस. गोलंदाज जितेंद्र पुन्हा एकदा आपल्या स्पेल मध्ये येतोय. जरी पहिल्या षटकात 16 धावा आल्या तरी सुद्धा मात्र त्यालाच बॉलिंग मार्क वरती आणलं जातंय. चैतन्य आज फिल्डिंग करताना थोडं कमी पडताना दिसतोय. यावेळी बाउन्स करायचा होता. हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅटची एज लागते की नाही हे देखील पाहिलं जाईल. मात्र त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट. आणि फेकी खराब, बॅकिंग खराब, रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब आणि 2 धावा येत आहेत. हलकीशी एज घेतली होती आणि तेच विशालजी नाईक आमच्यापर्यंत इशारा करतात. हे बॉन्डिंग असणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच इतके सुंदर अंपायर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रगरगत्या उन्हामध्ये विशालजी नाईक, परशुरामजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. फलकावरती धावा आहेत 25. काम 25. 20 धाव्यांची गरज. 16 चेंडू 20 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये जास्त धावा आल्या. विकेट जरूर गेल्या मात्र पूर्णपणे कमबॅक केला अजिंक्य संघाने. पुन्हा एकदा इनसाइड आउट ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला चेंडू. ॲक्युरेट गुड डिलिव्हरी पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू. एवन जोडी देखील आपण बघतो. निशान म्हात्रे, मृणाल म्हात्रे. 3 चेंडू आणि फलकावरती 25 धावा. चौथा चेंडू जितेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र हा फटका तितका प्रॉमिसिंग नाही, तितकी पॉवर नाही, तितका गॅप नाही आणि कोणती चूक होणार नाही. सुनील मार्फत लॉंग ऑफला चांगला झेल कॅरी केलाय. विकेट डाऊन. फलकावरती 25 धावा. 14 चेंडू 20 धाव्यांची गरज. थँक्यू डीजे 072 आणि अमित कहार. अमरजित कहार यायचं आहे आणि प्रमोदजी देवळीकर यांना विनंती केली तुमच्या शुभ हस्ते. लंच मेट आपण बघतोय. टाळ्यांचा वर्षा होतोय आणि असंच 5 दिवस येत राहा. जास्तीत जास्त बक्षीस घेऊन जा. 017 17 कोणाकडे असेल तर या. चौदा बॉल आणि जिंकण्याकरता 20 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती जितेंद्र पुन्हा एकदा तयार होते. कल्पेश म्हात्रे नक्कीच नुकतीच एनआर कट्टा चषक पार पडली आणि आम्हाला देखील संधी दिली होती. कल्पेश म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांचा खूप खूप आभारी आहोत. मात्र यावेळी चांगला चेंडू. अप्रतिम गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू स्विंग अँड मिस. ऑफ स्टंपवर पिचिंग. तेवढीच लेंथ चांगली, तेवढा स्पीड चांगला. ॲक्युरेट गोलंदाजी होते प्रमोद सर. जबरदस्त सुपर बॉलिंग यावेळेला पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर सकारात्मक दृष्टिकोन ज्याला म्हटलं जातं ना त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. यावेळेला ऑन साईडला कल्पेश म्हात्रेचा हा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथून मात्र सिंगल मेल. कल्पेश म्हात्रे सातत्याचं दुसरं नाव पाहायला मिळतं. आतापर्यंत जर विचार केला तर 3 षटकं झालेत. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ जाऊन पोहोचतोय 26 वर. इथून जर आपण पाहिलं तर 12 बॉल 19 रन्स. अप्रतिम सामना दर्जेदार यावेळेला मात्र आपण पाहू शकतात. आयोजन नियोजन आदरणीय सन्माननीय जगदीशजी मधुकर पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे दिनेशजी पाटील आपण पाहू शकतायत आणि 5 दिवस लकी ड्रॉ कुपन जे मात्र सौजन्य केले. प्रत्येक गिफ्ट हॅम्पर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं ते रणजित दादा किनी अर्थातच आरके दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. राजासारखं मन आणि मनासारखा राजा अर्थातच आरके दादा. 12 बॉल 19. घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. चला 017 17 नंबर 17 लास्ट कॉल असेल. आले नाही 2 मिनिटात तर मात्र तुमचा नंबर या ठिकाणी पुसला जाईल.
12 बॉल 19. कल्पिश मात्र एका साईडला आपण पाहतायत. प्रायोजक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 12 ते 16 नाईट टुर्नामेंट आणि अप्रतिम आपण पाहतायत 12 बाईक. प्रथमतः पालघर जिल्ह्यामध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅकफ्लिपचा उपयोग केला होता. मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. इथून मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक फार वेगाने आला. तिथे मात्र धोका होऊ शकतो आणि यस डेफिनेटली अजूनपर्यंत आपण पाहतायत की कशा पद्धतीने बेल्स अगोदर मात्र या वेळेला विकरली होती का. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. प्रथमतः स्ट्राईक एंडला काय झालंय या आपण पाहणार आहोत. मी मोंटे गोडेकर सरांना विनंती करेन या पण ऑन स्क्रीन टीव्ही अंपायर म्हणून काम बजावतील. JTCच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत स्लो मोशन मध्ये, कारण आमचे 2 कॅमेरामॅन सर्वेशचा जर विचार केला तर अप्रतिम समीक्ष मोरे यांचे खास वर्गमित्र आहेत आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मात्र JTC जॉईन करतात. अर्थातच 70-70 लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी शारजा कतारचं स्टेडियम सुद्धा गाठलंय असं सर्वेश आपण पाहतायत. येस आउट आहे, मात्र स्ट्राईक एंडकडे आउट आहे. स्ट्राईक एंडला एक बेल होती. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क आपण पाहू शकतात. एक धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. सूरज आमच्यापर्यंत माहिती देतात की 27 वर जाऊन पोहोचले गेले, म्हणजेच इथून 18 धावांची गरज असेल. बॉल आहेत तुमच्याकडे 11. यस एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली होते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 17 नंबरचं कुपन जे आम्ही अनाउन्समेंट केलं होतं ते मात्र या ठिकाणी वेळ समाप्त झाले. 11 बॉल विजयासाठी 18 धावेची गरज. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. कॉटन बॉलची संधी आणि या वेळेला मात्र कोणती चुकी करणार नाहीये संतोष. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. फलंदाज ऋतिक बॅक टू द पवेलियन. गॉन बिग विकेट. बावन्न नंबर 052 52 नंबर 52 आलाय वाटतं. या प्रेक्षक वर्ग आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत, मात्र काही ना काही देण्याचा प्रयत्न आहे दीपेश मूर्ती चषकामध्ये. आणि आतापर्यंत ग्लास सेट आहे. या काका लवकर या. 52 नाही आलाय वाटतं मला. किती 52 आहेत? फक्त 052. या 2 विकेट गेलेत लगातार. एक रनआउट आणि एक अप्रतिम
गोलंदाजी करत असताना विकेट प्राप्त होते कॉटन बॉलच्या माध्यमातून. 27 धावा फलकावर. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय फटका तर व्यवस्थित नाहीये, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतायत उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. जो तो फलंदाज येतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसतायत. 27 धावांवर आतापर्यंत नाजूक स्थिती पाहायला मिळते. खूप चांगला कमबॅक केलाय कानाई स्पोर्ट्स पाई या संघाच्या गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षकांनी. सुपर फिल्डिंग, अप्रतिम दर्जेदार क्रिकेट. लगातार 2 चेंडूवर 2 सफलता या ठिकाणी आता मात्र प्राप्त झालेत आणि डेफिनेटली हॅट्रिकची संधी दौडून आले. जर हॅट्रिक साध्य करतायत तर दिपेश फाउंडेशन चे संस्थापक आदरणीय जगदीशजी मधुकर पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. तुषारजी चौधरी साहेब हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मॅचचा आनंद घेत आहेत. 9 चेंडू आणि 18 धावा. सुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होण्याचा क्रम आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 फलंदाज बाद झालेत. कुपन क्रमांक 52 या ठिकाणी आलेत. रीना गुप्ता, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. थँक्यू. गुड डिलिव्हरी म्हणता येईल का? यस, डेफिनेटली फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला कल्पेश मात्रे या ठिकाणी दर्शवताय शफल होऊन तुला खेळायचंय. तो या ठिकाणी आता मात्र सिच्युएशन काय आहे? 18 धावेची गरज. चेंडू आहे तुमच्याकडे 8 आणि विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत 18 धावेची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी केले संतोष. सुपर बॉलिंग, अफलातून गोलंदाजी. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सुनील पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय, कोणतीही चुकी करणार नाहीये. 7वा धक्का अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला. अक्षय काय चाललंय हे? तू चल मैं आया, आराम गैराम गॉन. नक्की त्याच प्रकारचं दृश्य पाहायला मिळतंय आणि अजूनपर्यंत आठवतोय तो मॅच एनआर कट्टावर देखील असाच मॅच झाला होता. अजिंक्य संघ होता, मात्र त्यावेळी ऋतिक होता स्ट्राईक केला. आता कल्पेश मात्रे आहे. आत्मविश्वास भरपूर आहे या खेळाडूकडे. मात्र आज सिच्युएशन इक्वेशन अडचणीमध्ये आहे संघ. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूमध्ये 18 धाव्यांची गरज. 7-18. कुठेतरी कल्पेश जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंड आणि त्याचा दबाव संघाला आलाय. कारण की मागील जर चेंडूचा विचार केला प्रमोद सर तर मागील 11 चेंडूमध्ये फक्त धावा आल्यात 4. काही गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. संतोष उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. कमबॅक कसं करावं हे मात्र कानाई स्पोर्ट्स पाहेच्या गोलंदाजांनी यावेळेला दर्शवून दिले गेले. एका साईडला मी तर म्हणेन की सिंगल घेऊन कल्पेश मात्रेला स्ट्राईक एंडकडे कदाचित आणलं असतं तर यावेळेला आपण पाहू शकताय तर डेफिनेटली धावांची जी आपण पाहताय धावांची गती होती ती वाढली असती, परंतु तसं घडत नाहीये. आता नवीन येणारा फलंदाज मिस्टर केवल. कल्पेश मात्रे एका साईडला केवल आपण पाहू शकतायत. चेंडू जर फुटला तर तिथे आउट असेल तर आउट दिलं जाईल, षटकार असेल तर षटकार दिला जाईल. याची दखल घ्यायची आहे. चेसिंग कंपल्सरी आहेत. 7 बॉल 18. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. संतोष उजव्या हाताने. यावेळेला ऑफ साईडला फटका तर अप्रतिम इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. क्लास टायमिंग. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत जणू काही चेंडूवर 4 धावांची मोहर उमटवली आणि केवल यावेळेला मात्र दर्शवतो एक डगआउटच्या दिशेने. आय एम ऑलवेज